उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोतीदार आल्याचा संदर्भ देत टीकेची झोड उठवली. त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने गेम करतील असा सूचक इशारा महायुतीतील 2 घटक पक्षांना दिला आहे. पुढे शिंदेचा पक्ष अस्तित्वात असेल का अशी शंकाही संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील, शेवटचा घाव कुणावर घालणार? संजय राऊतांचा कुणाला इशारा. संजय राऊत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार होते. त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा आणि आमदारांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी पत्रकार परिषदेतून तोंडसुख घेतले. तर पुढे शिंदेचा पक्ष अस्तित्वात असेल का अशी शंकाही व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी भाष्य केले, अजूनही वाल्मिक कराड तुरुंगात आहे, अजूनही खटला संपलेला नाही. अशा वेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप होते त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचे पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही. फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे 2 मंत्री भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीमुळे गेले. ही या सरकारला लागलेली मोठी काळीमा. म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत, इतरही अनेक विषय आहेत, पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करतील आणि शेवटचा घाव ते मेंढ्यावरतीच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यात, आणि शेवटचा घाव ते लिंगांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केलं पाहिजे. पैशाच्या बॅगा दाखवतायत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत. पण देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, टप्प्याटप्प्यात, आणि शेवटचा घाव ते लिंगांवरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे. अजित पवारांशी युती करणं ही भाजपशी हात मिळवणी असल्याचे आम्ही मानतो असे मोठे वक्तव्य राऊतांनी केले. तर अजित पवार हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर ते नाराज असल्याचे दिसून आले. शरद पवार यांची त्यांनी भेटही घेतली. त्यांच्याशी आघाडीबाबत चर्चाही झाली आहे. राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू आहे. तर काँग्रेसचाही संदेश आला आहे. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूचाच असेल, महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.